जगभर फिरल्यानंतर आणि संवाद केल्यानंतर असं लक्षात आलं की शेती करून अन्न निर्मिती करणं हे SRTमुळे फार सहज शक्य होणार आहे. आणि ते कुठल्याही देशामधल्या जागेपेक्षा, म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा मी बऱ्यापैकी पाहिलं. आमचा कोकण तर मी नेहमीच रोजच बघतो उठून. परंतु हा जो तुमचा प्रांत आहे, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, हा जो पट्टा आहे, इथे जर SRT रुजली तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला काय, देशाला पण पुरवू शकाल इतकं अन्न निर्माण होईल. बरं, हे अन्न जास्ती होईल, मग आपले भाव पडतील, हे होणार नाही. भाव पडतायत हे कृत्रिम गोष्ट आहे. तुम्हाला वॉरेन बफे हे नाव माहिती आहे? बऱ्याच लोकांना माहिती आहे. वॉरेन बफे हा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, म्हणजे किती बुद्धिमान असला पाहिजे, मोठा बुद्धिमान माणूस. तो असं म्हणतो की फार लवकर जगातले शेतकरी हे फरारी चालवतील. फरारी माहिती आहे ना? फरारी बऱ्याच लोकांना माहिती आहे. जगातली सगळ्यात महाग कार ही सगळ्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. तो म्हणतो की जगातले शेतकरी फार लवकर फरारी चालवतील. आणि आज सगळ्यात जास्त पगार ज्यांना मिळतो IT, म्हणजे कम्प्युटरच्या टेक्नॉलॉजीचे लोक, IT फील्डमधले, हे मात्र शेतकऱ्याच्या घरी जाऊन चाकरी करतील आणि त्यांचे ट्रॅक्टर चालवतील, असं वॉरेन बफे सांगतोय. असे जगातले अनेक लोक सांगतात. जगामध्ये अन्नाचा तुटवडा निश्चित होणार आहे. अन्न नक्की कमी पडणार आहे आणि त्याच्यामुळे अशी पटापट माणसं मरून पडणार आहे, तसं जगातले खूप मोठे लोक सांगतायत. माझं म्हणणं असं आहे, माझं भाकीत, की जगामध्ये जे शहरामध्ये बसलेली माणसं आहेत त्यांचे पैसे पुढच्या 5 ते 7 वर्षात, जास्त वेळ नाही, 10 वर्षापेक्षा कमी, 7-10 वर्षामध्ये त्यांचे पैसे 5 पट वाढतील. पण त्या पैशांनी त्यांना अन्न आज जसं जातात पैसे फेकतात, पाहिजे ते तांदूळ, पाहिजे ते टोमॅटो, पाहिजे ते हे घेतात, तसं अन्न मिळणार नाही. पैसे देऊन अन्न मिळतंय हे खोटं ठरणार आहे. या सगळ्या मंडळींना एक शेतकरी मित्र असेल तरच त्यांना अन्न मिळेल. पण बाकीचं अन्न जे आहे त्याला सोन्याच्या भावाने विकलं जाणार आहे. तुम्ही कापूस पिकवा, बांबू पिकवा, किंवा सुबाबूळ पिकवून काहीतरी म्हणालात मगाशी, कागद पिकवा, तशा प्रकारचं कोणतंही जे शेतीमधून अन्न किंवा निवाऱ्याच्या गोष्टी किंवा फ्युअल म्हणजे एनर्जी, मी आता इथेनॉल वगैरे पिकतो नाही का, म्हणजे पेट्रोल संपणार आहे जमिनीतला, तेव्हा अशा प्रकारचं जे इंधन आहे ते पुन्हा शेतकऱ्यांच्या शेतामध्येच पिकणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पिकवताना SRTची जर तुम्ही हात धरला तर ते सगळं काम अतिशय सोपं होणार आहे. काम सोपं होणार आहे आणि शेतकरी अत्यंत बलवान आणि धनवान होणार आहे. ते हे बिलकुल ह्याच्यामध्ये चुकीचं नाही किंवा ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही. आणि हे मी जगभर फिरतो, ते मी तुम्हाला ते पहिल्यापासून जे सांगतोय, जगभर फिरतो म्हणजे मी विजास मारतो असं नाही सांगत आहे, पण जगभरच्या लोकांचे संवाद करून मला जे कळतंय, मला जे मिळतंय, म्हणजे 20 एकरमधून 31 लाख रुपये मिळणं, या अशा गोष्टी आम्ही कोकणात बसून कधीच बोलू शकणार नाही. आम्हाला एवढे लाखाविकाचे एवढ्या गोष्टी माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 20 एकरमधून 31 लाख ने 31 कोटी सुद्धा त्यांना फार लवकर मिळण्याची, किंवा तुम्हाला सगळ्यांना, ह्याच्यासाठी तुम्ही आपली जी भूमाता आहे, रोजच्या रोज तुम्ही हा विचार करायला पाहिजे की भूमाता सशक्त कशी पाहिजे. कारण भूमाता सशक्त केली, कसं आहे की विठ्ठलरावांनी मी आमची ओळख झाली, समजा ते सगुणा बागेमध्ये माहिती आहे तुम्हाला, छान राहण्याची वगैरे चांगली सोय, मी त्यांना त्यांचं घर कुटुंब नेलं, तिकडे मस्त मौज मजा केली. मी पण छान, बरं कोणीतरी सरकार मला हे ते काहीतरी देत आहेत, पैसे देत आहेत, मी पण मौज मजा करत फिरलो. त्यांना मी 1 दिवसाची मजा दिली हे महत्त्वाचं आहे का त्यांनी माझी मैत्री मिळवली हे जास्त किमतीचं आहे? मैत्री मिळवली, कारण त्यामुळे त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि एवढे विठ्ठल वैद्य तयार झाले. त्याच्यावर केवढी मोठी गोष्ट आहे, ही जी गोष्ट आहे हे प्रत्येक जण तुम्ही
मी आणि विठ्ठलराव वैद्य ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार होणारं हे तंत्र आहे. असं कोणतंही तंत्र नाही की तुम्ही ते ठिबक सिंचनचा विचार करा, नाही तर तुम्ही आणखीन कशाचा विचार करा. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मोठं करतील असं कोणतंही तंत्र नाही जे SRTच आहे. SRT मध्ये तुम्ही, मी ज्यांना भेटलो नाही असे सुद्धा खूप चांगले आनंदी, बलवान, धनवान असे झाले. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट SRT मुळे होणार आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येक जण आमच्यापेक्षा जास्त आनंदी, जास्त बुद्धिमान, जास्त नवीन प्रयोग करून जास्त काहीतरी नवीन वेगळं जगाला देणारे निर्माण होण्याची शक्यता या SRT मध्ये आहे. काही मुद्दे तुम्ही इथे मांडले की सीताफळाच्या बागेमध्ये गवत हैराण झाले होते, पण जमिनीची सुपीकता, हे मी तुम्हाला म्हणलं की सूक्ष्म जंतूंपासून होते. ते सूक्ष्म जंतू जे आहेत ते आपल्याला माहिती पण नव्हते. 2, 4, 5 वर्षापूर्वी किंवा 10, 12, 15 वर्षापूर्वी मलाही माहिती नव्हतं की मला सगळ्यात जास्त मदत करतं चांगलं पीक यायला ते सूक्ष्म जंतू आहेत की जे मला दिसतच नाही. आणि त्या सूक्ष्म जंतूंसाठी जमिनीची एकदा नांगरणी म्हणजे त्यांच्यासाठी महापूर, एक मोठा वणवा आणि एक मोठा धरणीकंप, असं सगळं मिळून जेव्हा आपण नुकसान करू त्या सूक्ष्म जंतूंचं ते एका नांगरणी येतं. मग एक नांगरणी, एक रोट्या, एक वखरणी, म्हणजे तो रोटावेटर म्हणजे जमीन ठोकावेटर, म्हणजे जमीन ठोकून काढतो, भूभातेला ठोकून काढतो तो. तसं आपल्याला आपल्या भूमातेवर होऊ द्यायचं नाही. जितकं कमीत कमी SRT मध्ये कसं आहे, बी लावण्यापुरतंच खत घालण्यापुरतंच जमिनीला छिद्र, हे ज्या गोष्टी आहेत तेवढंच आपण करतो. बाकी तणांचं नियोजन हे आपण तणनाशकांच्या सहाय्याने करतो. आता ह्याच्यामध्ये जी वनस्पती वाढायला पाहिजे असेल तर वनस्पती वाढत असताना सगळ्यात पहिलं जे आहे ते गवत. गवत म्हणजे काय, ते एका जातीचं असतं का, विविध जातीचं असतं. तेव्हा सूक्ष्म जंतू जे आहेत त्यांची जशी संख्या जास्त पाहिजे तशी त्याची विविधता पण जास्त पाहिजे. गाईच्या शरीरामध्ये किती देवाचे अवतार असतात म्हणून सांगतात? 33 कोटी. 33 कोटी. तिकडे विचारलं तोच उत्तर, तिकडे मध्य प्रदेशचे तेच उत्तर, त्या काश्मीरमध्ये सांगतात 33 कोटी. बरं मोजलेत का कोणी? नाही, कोणी मोजले नाही. चला 32 कोटी, 33 लाख, चला 25 चला पुढे. बरं कोणाचं काय आकृती कशी आहे, काय वर्णन, काही नाही. पण 33 कोटी देव आहेत. 100 दानव तरी आहेत का कुठे गायच्या शरीरात? दानव एक पण नाही. सगळे देव म्हणजे सगळे उपयोगी, दिसत एक पण नाही. आणि ते किती 33 कोटी, म्हणजे मला तरी नाही लिहिता येत ते कसे लिहायचे, परंतु म्हणजे असे इतके प्रचंड नंबर, म्हणजे ते विविध आहेत, सूक्ष्म आहेत, म्हणजे ते बहुधा सूक्ष्म जंतू असण्याची शक्यता आहे. बरोबर. हे जे विज्ञान आहे हे विज्ञान सगुणा बागेमध्ये सिद्ध व्हायला लागलं. सगुणा बागेमध्ये गेल्या 15 वर्षात आम्ही नांगरलेलं नाही, काही पेटवलेलं नाही. त्यामुळे जमिनीमधले जे सूक्ष्म जंतूंची विविधता आहे ती वाढायला लागली, त्यांचं संख्या वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून सगुणा बागेमध्ये आता दर आठवड्याला 1200 ते 1500 लोक येतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, आदिवासींपासून तर आणखीन कोणी असतील, युरोपियन, सगळ्या प्रकारची माणसं. एक माणूस कोणी दुःखी जात नाही. कसं जाईल? आता आमची संख्या बहुधा 32 कोटी 25 लाख झाली आहे. हे सगळे त्याला स्पर्श करतात. कसं कोण दुःखी होईल? दुःखी होतच नाही. हे जर अख्ख्या महाराष्ट्रात झालं, हे अख्ख्या मराठवाड्यात झालं, सगळ्याभर पाणी यायला शक्य आहे का SRTमुळे? सगळ्याभर पाण्याने आपण, त्यांनी सांगितलं SRT म्हणजे पाणी येणं. कोणाला शंका असेल तर खबर वापरेल तुम्हाला. हो, कोणाला शंका असेल तर ह्यांना भेटा. तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये जर का पाणी यायला पाहिजे असेल, तुमची पिकं उत्तम व्हायला पाहिजे असतील, तुमचा खर्च कमी व्हायला पाहिजे असेल आणि तुम्ही आनंद व्हायला पाहिजे असेल, तर तुम्हाला SRT हे आज एक पहिलं आणि अतिशय नवीन असं साधं सोपं तंत्र आहे. आणखीनही नवीन तंत्र येतील किंवा तुम्ही त्याच्यामध्ये छोटे मोठे बदल कराल
त्याच्यामध्ये सुधारणा होतील ना. हे काही कायमस्वरूपी नाही, या पृथ्वीवरचं काहीच कायम नाही, त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे. परंतु आज तरी आपल्याला हे साधं सोपं तंत्र मिळालेलं आहे की ज्याच्यामधून आपल्याला हा बदल सोपा सुरुवात केल्यापासून पहिल्याच वर्षी पासून आपल्याला आनंदी करणारे हे शेतीचं तंत्र आहे. आणि हे तंत्र गवतापासून सुरुवात होते, त्यामुळे तुम्ही जी केलीत ती सुरुवात अगदी बरोबर आहे. आता कोणची गोष्ट जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता वाढणं म्हणजे काय? जमिनीमध्ये सतत काहीतरी कुजणारा पदार्थ पाहिजे, सतत कुजणारा पदार्थ पाहिजे. तर कुजणाऱ्या पदार्थामध्ये आपल्याला प्रसाददादा चिपळूणकरांनी सांगितलेलं जे विज्ञान आहे सगळं, त्यांनी सांगितलं की जमिनीच्या वरचा भाग जो आहे तो जो असा धरून ओढला तर तुटतो, पण जमिनीच्या खालचं मूळ आहे ते मीच काय पण इथे बसलेले सगळे पहिलवान तुम्हाला दिलं तोडायला तरी तुटू शकणार नाही. काही पण अगदी बारीकशी एखादी एवढं गवत घेतलं त्याचं मूळ तोडून दाखवा म्हणलं तुटू शकणार नाही. जो पदार्थ चिवट आहे, तुटायला सडायला कठीण आहे, चिवट आहे, आणि जो हळूहळू कुजतो तो पदार्थ जमिनीची सुपीकता जास्त वाढवतो. पण केव्हा? जेव्हा ते मरतं तेव्हा. जिवंत असतं त्यावेळेला ते कुजत नाही. म्हणून ही जी गवतं आहेत फळबागेमध्ये, जंगलामध्ये, ही जी तणं आहेत ही एवढी कमरे एवढी किंवा मांडी एवढी कमरे एवढी वाढवून जास्त वाढली तर ती पाडून त्याच्यावर तणनाशकं जर मारली, आपलं म्हणजे जे ग्लायफोसेट आहे, तर हे मरतं. आणि मरण्याची क्रिया म्हणजे मगाशी आपण प्रश्न विचारला की ग्लायफोसेट मारल्यावर किती दिवस लागतात तण मारायला? काही ठिकाणी 5-6 लागतात, 7-8-10 दिवस पण लागू शकतात. हळूहळू मरतं. कारण काय की ते तण जे नाशक आहे ते पानांमधूनच फक्त जातं, ते मुळाकडे जातं आणि मुळापासून ते वनस्पतीला मारत येतं, हळूहळू मरतं. आणि मग ती मुळं जी आहेत, म्हणजे माझ्या अंदाजाने की जे यांनी दाखवलं होतं कापसाचं मूळ एवढ्या उंचीचं, असं एवढं जाड होतं मला वाटतं, अतिशय चिवट, म्हणजे ते कुजायला माझ्या अंदाजाने 6-7 महिने सुद्धा लागत असतील. तो काय तुम्हाला काही अंदाज असेल? हो, 6-7 महिने, वर्षभर पण लागेल. जितकं ते हळूहळू कुजेल तेवढं ती जमीन जास्त सुपीक होईल. जितकं मूळ पटकन कुजेल, म्हणजे आता मेथी आहे किंवा काय आणखी वस्तू आहेत, समजा त्याची मुळं त्याच्यावर आपण ग्लायफोसेट मारलं तर ते कुजायला पटकन कुजेल. पटकन कुजून संपून गेलं. कारण काय, आपल्या जमिनीतला सुपीकपणा नुसता कशाने येतो? सूक्ष्म जंतूंमुळे. सूक्ष्म जंतू त्यांची चलविचल पाहिजे, त्यांचे जोरदार मुवमेंट पाहिजे, त्यांची ॲक्टिव्हिटी भरपूर पाहिजे, म्हणजे जमिनीचं सुपीकता असणं, म्हणजे त्या तिथलं पीक आपल्याला जे पाहिजे ते चांगलं आहे. तेव्हा सुरुवात ही गवतापासून होते. सूक्ष्म जंतू फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक वेगवेगळी वनस्पती, आता उदाहरणार्थ इथे जर गेलो तर 20 प्रकारची तणं दिसतील. प्रत्येक तण आणि आपलं पीक, ह्या प्रत्येकाची स्वतःच्या भोवत्याची जी सूक्ष्म जंतू आहेत ते त्याच्या जातीला जे पाहिजे तेच सूक्ष्म जंतूला ते मदत करतात. म्हणजे त्यात आता समजा जंगली माठ आहे, त्याच्या भोवताची मुळं वेगळी, सूक्ष्म जंतू वेगळे मुळाच्या भोवताचे, आणखी घोळू आहे त्याच्या वेगळे, काटे माठ आहेत त्याचे वेगळे, जो आंबट ढोल, काय मला ही नावं आमच्याकडची माहिती, पण अशा काही ज्या प्रत्येकाची मुळाच्या कापसाच्या भोवताची मुळाचे जंतू वेगळे. तिथे भात आलं उगवलं, गहू उगवला त्याचे जंतू वेगळे, आणखीन काही सोयाबीन असेल त्याचे जंतू वेगळे. असे प्रत्येकाचे जेव्हा जंतू येत राहतात आणि ते तिथेच राहतात, त्यांना ते झोपून राहतात, पुन्हा योग्य वेळ जागे होतात, आणि असे जेव्हा जैव विविधता येते, ती सूक्ष्म जंतूंची विविधता जमिनीला सशक्त बनवते, जमीन श्रीमंत करते. ही जी वेगवेगळ्या प्रकारची सूक्ष्म जंतू यायला पाहिजे आणि त्यांची संख्या पण भरपूर विपुल पाहिजे. हे काम SRT मध्ये शक्य आहे. का? तर आपण जमिनीच्या खालचा भाग, विशेषतः करून जमिनीच्या खालचा भाग, मुळांचा भाग हा जास्त चांगला आहे. काही वनस्पतींची मुळं जास्त जमिनीला सुपीकता देतात, म्हणजे ऊसाची मुळं, कपाशीची मुळं ही जास्त चिवट आहेत, भरपूर आहेत, ती जास्त मदत करतात. गवतांची मुळं ही जास्त मदत करतात. गवत म्हणजे त्याची पानं ती अरुंद आहेत, गवती असे जे तण आहेत त्याची रुंद पानं त्याच्यापेक्षा
त्याची पानं अरुंद आहे ते आपल्याला जास्त मदत करतात. तर अशा प्रकारे हे काही तुम्हाला सूक्ष्म जंतू आणि ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. झोकून देऊन काम करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला थोडी. अगदी बरोबर आहे. पण झोकून देऊन काम कोण केव्हा करेल? केव्हा करेल माणूस? आनंद आणि पैसे दोन्ही. पैसे पण मिळाले पाहिजे आणि आनंद आणि चिंता कमी झाली, वेळ पण मिळाला पाहिजे, तेव्हा माणूस झोकून देऊन काम करेल. आपण नाही का पाहतो रस्त्याच्या कडेने काय ऊन असतं, आपल्याला मोटरसायकलवर चटके बसतात आणि ते तिथे दगड फोडत असतात, झोकून देऊन काम करतात. पण ते आनंदी आहेत का? नाही. आनंदी तेव्हा होतो माणूस की त्याला त्याची योग्य मोबदला, त्याला वेळ मिळाला पाहिजे, त्याची चिंता बाकीच्या सगळी खूप चिंता आहेत ना. मुलं माझी चांगली झाली पाहिजे, मला आजारी पडलं तर काही व्यवस्थित पटकन हे मिळालं पाहिजे, माझ्या कुठे कार्याला गेलो तर मला लोकांनी म्हणाल अरे वा तुझं शर्ट छान आहे, आता तिकडे गेला मला तुझं पडलं उपरणं छान आहे म्हणते पण मी तिकडे घालून जाणार आहे. तर आपल्याला चांगलं म्हणावं, प्रतिष्ठा मिळावी समाजामध्ये, तेव्हा आपण आनंदी होऊ. तर अशा प्रकारचा हा आनंद मिळण्यासाठी झोकून देऊन काम माणूस करू शकतो. आणि त्याच्या मुळाशी त्यांनी जर SRT स्वीकारली तर हे सगळं जे आपण बघतोय की जे सगळे इथं बोलायचं सांगितलं तर मला नाही वाटत 2 दिवस कमी पडतील नुसते अनुभव सांगायचे म्हणायला सांगितलं तर. आणखीन एक मशीन फार लवकर येते. आता आमच्या भात शेतीमध्ये, मला तुमच्याकडचे आकडे माहिती नाही, पण भात शेतीमध्ये पहिल्या 50 दिवसामध्ये काम करायला 35 मजूर लागायचे. ते हा SRT साचा आला, SRT तंत्र आलं, ते काम फक्त 10 माणसांवर आलं, 35 वरून 10 माणसांवर आलं. मग आता आम्ही ते पुश सीड्स तुमच्या भागामध्ये जरा जास्त लवकर अगोदर आलं त्याच्यात. हां, ते बरोबर टोकणी यंत्र जे ढकलायचं शिवण यंत्र, तर ते आलं. त्यांनी 10 माणसाचे 3 माणसांवर आलं SRT भात शेती. आणि त्याच्यावरून आता तो झेबू नावाचं मशीन एका हैदराबादच्या शास्त्रज्ञांनी आपल्याबरोबर काम करतोय. पूर्ण झोकून देऊन तो SRTला, तो सबमरीन आणि नेव्हीमध्ये होता मोठा अधिकारी इंजिनियर, तिथून रिटायर होऊन तो म्हणे माणसं मारायचं बरोच शोधून काढलं, आता माणसं जगवायसाठी मी म्हणे काम करेन. त्यांनी आता झेबू यंत्र काढलं आहे. तुम्ही कदाचित पुढे फोटो बिटो काही पाहिले असतील. हे यंत्र तुमच्या इथे यायला मला नाही वाटत 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. आता 1 वर्षाच्या आत ते यंत्र येईल. छोटंसं यंत्र आहे, रिक्षा एवढं, पण इतकी ताकद आहे, टेम्पोला धरून ओढून नेईल. आणि ते यंत्र सगळी कामं करतं. आपले वाफे करणं, वाफे दुरुस्त करणं, फवारणी करणं, त्याच्यावर बी लावणं, आणि त्याच्यामध्ये ते कापणी करणं, मळणी करणं, वस्तू वाहून नेणं, अशी बरीच कामं ते यंत्र. फक्त ते आवाढव्य मोठं नाही का? आपल्याला आवाढव्य मोठं मशीन, कापणी मशीन जर आणलं तर सगळ्यात मोठं नुकसान काय करतं? ते जमीन प्रेस करते. आपली जी भूमाता तिची चुरडा करून टाकते. आपल्या मातेच्या अंगावरून कोणी मोठा ट्रॅक्टरचा आवडेल का आपल्याला? ती गोष्ट घडते ना. आज आपण वापरतोय, आज जग सगळं तशी यंत्र शोधतंय. आता अमेरिकेत मी गेलो होतो त्यावेळेला ह्या इथून एवढा नाही, पण ही खिडकी आहे, ह्याच्यावरती इतकं मोठं एक चाक, अशी एका बाजूला 2 चाकं, दुसऱ्या बाजूला 2 चाकं, आणि असं फवारणी यंत्र, नांगरणी पण नाही, फवारणी यंत्र, इतकं मोठं यंत्र ते आता अमेरिकेमध्ये वापरतात. ते म्हणजे जे सगळ्यात शहाणे पाहिजेत, त्यांनी सगळ्या जगाला मार्ग दाखवायला पाहिजे, ते सगळ्यात मोठी चूक ते करत आहेत. आणि ती चूक आपण इकडे आपल्या देशात आणून आपण त्या आपल्याला आपली भूमाता वाचवायला पाहिजे. आणि हे सगळं जर आपण केलं तर आपण जगाला अन्न देऊ शकणार आहोत. जे वॉरेन बफे सांगतायत की अन्न हे तुम्ही सोन्याच्या किमतीने विकणार आहात, त्या अन्नाशिवाय माणूस जगू शकणार नाही. जगेल का? तर साधी गोष्ट आहे, अन्नाशिवाय कोणताच माणूस जगू शकत नाही. कोणतीही टेक्नॉलॉजी असू दे किंवा कुठल्याही देशात जगातला तंत्रज्ञ असू दे, हे झेबूसारखं यंत्र आहे, हे फार लवकर येत आहे. ते झेबूसारखं यंत्र तुमच्या सीताफळाच्या बागेमध्ये सुद्धा कुठेही जाईल, ते गवताचं मल्चिंग सुद्धा करतं. म्हणजे कधी मल्चिंग करावं, कधी फवारणी करावी, परंतु ते मूळ मरायला पाहिजे. गवताचं असू दे, तणाचं कोणतंही मूळ हे मरायला पाहिजे. म्हणजे मरायला लागलं की कुजायला लागतं. कारण आपण समजा कापलं तर पुन्हा नवीन फुटलं
तर आपल्याला तो फायदा नाही. म्हणजे वरच्या गवताच्या भागात कुजण्यापेक्षा मूळ मरण कुजायला पाहिजे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपली भूमाता सशक्त होण्यासाठी. तर आणखीन तुमचेच बरेचसे मुद्दे होते, मला माहिती नाही ह्यांचे काही कोणाचे. माझी 20 एकर शेती आहे, पण आता मी 100 एकर शेती असली तरी मी करू शकतो. केवढा आत्मविश्वास. अहो 5 एकर शेती करणाऱ्या माणसाला मेटाकुट्टीला माणूस येतोय, आले तिथे मगाशी. हा ते हां. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला 100 एकर शेती करणं हे असे खूप मोठे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही SRT हे तंत्र जर का शिकून त्याच्यामध्ये तयार झाले तर आज असे कित्येक शेतकरी आहेत अशी स्वप्न पडलेली चांगली. हां. आणि मोठे मोठे ज्यांच्या जमिनी आहेत, सगळं त्यांच्याकडे आहे. आमची जमीन तुमच्या ताब्यामध्ये घ्यायला पिकवायला सुरुवात करा, आम्हाला थोडंसं काहीतरी असं म्हणणाऱ्या जमिनी. आणि म्हणजे बघा, सरकारपेक्षा मोठा कोण? त्याचं ते शेती महामंडळाच्या जमिनीचं काय चालू आहे माहिती? काय करतायत? घ्या 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 घ्या, तुम्ही आता घ्या, ताब्यामध्ये घ्या. शेती महामंडळ सरकार ताब्यात द्यायला लागलं आहे. असे श्रीमंत लोकांच्याकडे खूप जमिनी आहेत आणि ते जमिनी आपल्याला मिळणार. आणि इथेच नाही, नायजेरियासारखा अख्खा देश म्हणतो या आणि आमच्या जमिनी पिकवा. खूप मोठे मोठे देश ज्यांच्या जमिनीत नुसतं असं फेकलं तर उगवत आहे. SRT तंत्राचे तुम्ही हे मिळवा तर तुम्हाला हे फार सहज शक्य आहे. तेव्हा मंडळी, बरेचसे मुद्दे मी सांगितले आहेत, सांगण्यासारखं खूप आहे. जसं मी पण संध्याकाळपर्यंत बोलू शकतो, पण तसं आपल्याला चालणार नाही. आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद. तुमचे मोजके आपण एक 5 प्रश्न घेऊया. हातवरती करा, मी विचारतो आणि आपण 5 प्रश्न घेऊया. या विचारा. माझा प्रश्न असा आहे, यासाठी मी 1 वर्ष होतो, मी तणनाशक मारलं होतं, त्याच्यामध्ये गांडूळ झाल्यामुळं रानडुकरं. हो, अच्छा, बरं. झाला का प्रश्न? प्रश्न ऐका सगळ्यांनी ना? हो. हां, बरं का, बसं ना. आता ह्याच्यामध्ये 1, 2, 3 चांगलं काय? पारंपरिक शेती करत होते, त्यातनं काहीच मिळत नव्हतं, पण नवीन बदल केला, SRT स्वीकारलं, सगळे म्हणतात चांगलं पिकतंय. आणि शेतामध्ये गांडूळ येणं हे चांगलं का वाईट? चांगलं. एक मताने सगळं चांगलं. पैसे झाले चोर आले ते. पैसे झाले म्हणून चोर आले. काय भारी आहे. भारी. पैसे जमा झाल्यावर चोर येणार. पण आता चोरांचा बंदोबस्त करणं असतील शीतात जमतील होतं, सारी गोष्ट आहे. तर आता आपल्याला बघा, प्रत्येक बाबतीमध्ये असं म्हणतात सगळे थोर मोठे, म्हणजे आध्यात्मिक असू दे किंवा शास्त्रज्ञ असू दे, ते म्हणतात माणसाचा जन्म, माणसाचा मेंदू चांगला मोठा आहे, जास्त चांगला मेंदू आहे. तर त्या रानडुकरांना काय, वानरांना काय, माकडांना काय, मोरांना काय किंवा हरणांना काय, हे होतेच इथे. परंतु जगात हे सिद्ध झालं आहे अनेक ठिकाणी की जरी हे सगळी मंडळी आली तरी शेतकरी कधी कमकुवत होत नाही, गरीब होत नाही. SRTचा तुम्ही का सोडू नका. ह्याच्यामध्ये तुम्हाला तर चिंतन आणि हे सगळं करायला वेळ मिळेल. आणि रानडुकरांच्या बाबत सुद्धा कसं काय आपण करू शकू ह्याच्यावर आपण चिंतन करत राहू. पण रानडुकरं येतात किंवा चोर येतात म्हणून आता मी पैसेच मिळवणार नाही असं म्हणू नका. माझा असा प्रश्न आहे सर, की मी पहिलंच वर्ष आहे माझं SRTवर. मी हरभरा टोकन केलं आहे, परंतु हरभऱ्यामध्ये तणनाशक निघलेलं नाही असं. नाही, पण रिकमेंडेशन नाही. बरं बरं बरं. हां, ते म्हणतायत की हरभऱ्याला तणनाशक रेकमेंडेड नाही. पण कसं आहे, आपणच सगळेजण आहोत. सर, मी हरभरा घेतला यावर्षी SRTवर. हां, 4 एकर हरभरा SRTवर. तर मी सुरुवातीला 100 ml आपलं ग्लायसिन मारलं होतं, त्याच्यामध्ये 80 ml आपलं पेंडामिथिन मारलं. म्हणजे उगवलेलं जे गवत होतं ते मरून गेलं आणि जे दुसरं जे म्हणजे उगवलं ते उगवलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीच केलं नाही आणि पूर्ण 4 फुटाचं अंतर आपलं पूर्ण पॅक झालेलं. ते बी आपण लाईव्ह बघू शकतो, लाईव्ह बघू शकतो. ती आपलं म्हणजे
अगोदर ओलीत होतं का ते? कोणतं ओलीत होतं का पेंटामेथिलिन मारायच्या अगोदर? मी काय बोललो केलं होतो. मी काय केलं बोललो माहिती होतो का? अगोदर टोकन केलं हा. टोकन केल्याच्या नंतर पुन्हा मग स्प्रिंकलर पाणी दिलं स्प्रिंकलरचं पाणी दिलं की लगेच त्याच्या पाठी मग फवारणी केली म्हणजे बारा बरोबर आहे. शेड्यूल परफेक्ट केलं थांबा थांबा थांबा. असं मी सांगतो, हे बघा, एक म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना सांगायचं म्हणजे प्रश्न नाही, शिल्लकच नाही आहे तो प्रश्न, संपलेला आहे प्रश्न, केव्हा निकाली निघालाय. पण असे बरेच प्रश्न, तणनाशक किंवा मी नेमकं काय करू, माझी क्लच वायर तुटली, आता मी काय करू, किंवा इथं समोर खड्डा आलाय, मी ब्रेक दाबू का क्लच दाबू, हे सगळे प्रश्न आहेत ना, त्याची बरेच येणार प्रश्न येणार आणि त्याची उत्तरं बरीच आता इतक्या लोकांनी शेकडो लोकांनी सांगितली. परंतु त्या तिथे मागे एक स्टँडी आहे बघा, प्लास्टिक, ते एक बोर्ड लावला आहे आणि त्याच्याखाली एक नंबर दिलेला आहे, नंबर. तो नंबर तुम्ही नक्की लिहून घ्या आणि त्याला QR कोड पण आहे, तिथे तुम्ही हे पण लावू शकता, म्हणजे स्कॅन पण करू शकता. ते एकाच ठिकाणी का दोन ठिकाणी आहे? एका ठिकाणी, त्या ठिकाणी आहे. अनिल, तू जर ह्या बाजूला आहे ना, तो जोरात नंबर सांग. तुझा पाठ आहे का? हां, इकडे ह्या इथं ना, ह्या इकडून तिकडून ये. बरं सांग जोरात सांगू द्या. हां, जोरात. 96 73 02 79 75. पुन्हा एकदा 96 73 02 79 75. हा नंबर तुमच्या फार कामाचा आहे. हा नंबरला तुम्ही फोन पण करू शकता, पण त्या नंबरला मेसेजमध्ये घ्यायचं व्हॉट्सॲपच्या. तो नंबर तुम्ही SRT ऑफिस म्हणून लिहून ठेवा आणि त्या SRT ऑफिस लिहिलं की त्याला म्हणायचं रामराम किंवा नमस्कार किंवा हॅलो किंवा SRT असं म्हणलं की तो फोन तुमचा, आमचा जो आम्ही तिथे बसवलाय बाबा आहे तिकडे, त्यांना आम्ही चहा पाणी रोज देतो. 12 महिने 13 काळ 24 तास तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल. तुम्ही काही पण विचारा, त्याचा अनुभव सिद्ध उत्तर तुम्हाला मिळेल. आणि अनुभव हे आम्ही ते अनुभव सिद्ध केल्याशिवाय आणि कसं शेतात जाऊन हे करून ते करून असं केलेलं उत्तर. आता कापसातलं उत्तर आम्ही नाही देऊ शकणार, हे देऊ शकतील किंवा हे देऊ शकतील किंवा कोणी जे ज्यांच्याकडे कापूस हा विषय आहे ते तुम्हाला बरोबर त्याच्यामधून ते उत्तर देईल. तर तो नंबर SRT चॅटबॉट, हा SRT चॅटबॉट तुम्हाला नक्की मदत करेल. खूप उपयोगी नंबर आहे आणि तो सतत सुधारणा होणार आहे त्या चॅटबॉटमध्ये. खूप सारखा आम्ही त्याच्यावर भरपूर खर्च करतोय आणि तुमच्यापर्यंत पोचावा आपल्याला